मागच्या क्लासमध्ये आपण सूत्रधारी कंपनी म्हणजे काय, सूत्रधारी कंपनीचे फायदे काय आहेत आणि सूत्रधारी कंपनीमध्ये काय दोष आहेत याविषयीची माहिती समजून घेतली. त्यानंतर सूत्रधारी कंपनीचं या ठिकाणी आपल्याला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजे एकत्रित ताळेबंद कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर यासाठी सर्वप्रथम पहिला मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागतो किंवा काही कॅल्क्युलेशन सुरुवातीला करावे लागतात. त्यातील पहिली बाब लक्षात घ्यायची असते ती म्हणजे धारण भागांचे प्रमाण, शेअर होल्डिंग रेशो. हा अतिशय महत्त्वाचा रेशो असतो. हा रेशो काढल्यानंतरच आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन करता येते. सहाय्यक कंपनीच्या एकूण निर्गमित समता भागांपैकी सूत्रधारी कंपनीने जेवढे भाग खरेदी केले आहेत तेवढे भाग आणि सहाय्यक कंपनीजवळ उरलेले भाग यांचे प्रमाण निश्चित करावे लागते. यालाच धारण भागांचे प्रमाण असं म्हणतात. जसं ए कंपनीने ए कंपनीकडे 10,000 भाग आहेत, 10,000 शेअर्स आहेत. बी कंपनीने ए कंपनीचे 10,000 पैकी 6,000 शेअर्स खरेदी केले. 10,000 पैकी 6,000 शेअर खरेदी केले. 10,000तून 6,000 मायनस केले. 10,000तून 6,000 मायनस केले, उरले किती? 4,000. म्हणजे आता ए कंपनीकडे उरले 4,000. म्हणजे 6,000 आणि 4,000. 6,000 बी कंपनीने खरेदी केले आणि ए कंपनीकडे आता किती शेअर उरले? 4,000. तर या दोघांचा रेशो काढावा लागतो. 6,000 आणि 4,000 या दोघांचा रेशो काढावा लागतो. यालाच शेअर होल्डिंग रेशो असं म्हणतात. बी कंपनीने जे 6,000 शेअर खरेदी केले तर बी कंपनीचे जे भागधारक असतात त्याला मेजॉरिटी शेअर होल्डर्स असे म्हणतात. आणि ए कंपनीकडे जे 4,000 शेअर्स उरले त्याला मायनॉरिटी किंवा आउटसाइड शेअर होल्डर्स असे म्हणतात. अल्पसंख्य भागधारक आणि बहुसंख्य भागधारक. म्हणजे बी कंपनीने जे 6,000 शेअर्स खरेदी केले त्याला बहुसंख्य भागधारक असे म्हणतात आणि ए कंपनीकडे जे शेअर्स उरले त्याला अल्पसंख्य भागधारक असं म्हणतात. तर अशा प्रकारे ए कंपनीने खरेदी केलेले आणि बी कंपनीकडे उरलेले जे काही शेअर्स असतील, बी कंपनीने खरेदी केलेले आणि ए कंपनीकडे उरलेले जे शेअर्स असतील त्यांचं रेशो काढावा लागतो. त्याला शेअर होल्डिंग रेशो असं म्हणतात. या ठिकाणी 6,000 आणि 4,000 याचा रेशो काढला जाईल. तो रेशो होईल 6ला 4 म्हणजेच 3:2. अशा प्रकारे याचा रेशो येईल. हा रेशो आपल्याला सर्वप्रथम पाहावा लागतो, काढावा लागतो. त्यानंतर दुसरा रेशो असतो तो म्हणजे प्री अँड पोस्ट अक्वायझिशन रेशो. प्री म्हणजे पूर्वी आणि पोस्ट म्हणजे नंतर. भाग खरेदी पूर्व आणि खरेदी नंतरचा कालावधी. म्हणजे जी कंपनी भाग खरेदी करते तर भाग खरेदी करण्यापूर्वीचा कालखंड कोणता आहे आणि भाग खरेदी केल्यानंतरचा कालावधी कोणता आहे. कारण वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला झाली असं समजू आपण. 1 एप्रिलला जर वर्षाची सुरुवात होत असेल तर 1 एप्रिललाच कोणतीही कंपनी शेअर खरेदी करेलच असं नसते. वर्षामध्ये कोणत्याही तारखेला ती शेअर खरेदी करू शकते. आणि म्हणून वर्षाच्या मध्येच जर शेअर खरेदी केले असतील तर अशा परिस्थितीमध्ये शेअर खरेदी करण्यापूर्वीचा कालखंड किती आहे आणि शेअर खरेदी केल्यानंतरचा कालावधी किती आहे, कालखंड किती आहे ते काढावं लागते. सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे भाग ज्या तारखेला खरेदी केले आहेत त्या तारखेपर्यंतचा कालावधी हा खरेदी पूर्व कालावधी समजला जातो, प्री अक्वायझेशन पिरियड. आणि त्या तारखेनंतरचा कालावधी हा खरेदी नंतरचा कालावधी म्हणजेच पोस्ट अक्वायझेशन पिरियड समजला जातो. समजा वर्षाची सुरुवात 1 एप्रिल 2017ला झाली. 1 एप्रिल 2017ला अकाउंटिंग जे आहेत ते
लेखांकन वर्षाची सुरुवात झाली. मात्र भाग खरेदी केले एखाद्या कंपनीने 1 जुलै 2017ला 1 जुलै 2017ला जर शेअर खरेदी केले असतील तर 1 एप्रिल 2017 ते 1 जुलै 2017 हा जो कालावधी आहे हा कालावधी समजला जाईल भाग खरेदी पूर्व कालावधी, प्री अक्वायझेशन पिरियड. किती महिने होतात? एप्रिल, मे आणि जून 3 महिने होतात. जुलैचं एकच तारीख असल्यामुळे तो महिना घेतला जाणार नाही. त्यानंतर पोस्ट अक्वायझेशन पिरियड म्हणजेच 1 जुलै 2017 ते वर्ष संपेपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2018 पर्यंतचा जो कालावधी आहे किती महिने होतील? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा प्रकारे 9 महिने. म्हणजे हा जो रेशो आहे प्री अँड पोस्ट अक्वायझेशन रेशो हा 3:9 येईल. म्हणजे प्री अक्वायझेशन पिरियड 3 महिन्याचा आहे आणि पोस्ट अक्वायझेशन पिरियड आहे 9 महिन्याचा. याला लहान रूप दिलं तर 3 3 3 9 म्हणजे एकाच 3 अशा प्रकारे हा रेशो येईल. तर हा रेशो सुद्धा आपल्याला काढावा लागतो. हा रेशो काढल्यानंतरच समोरचं जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन आपल्याला योग्य प्रकारे करता येतात. त्यानंतर भांडवली नफा. भांडवली नफा म्हणजे काय? तर सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे भाग ज्या तारखेला खरेदी केले आहेत त्या तारखेपर्यंत सहाय्यक कंपनीने कमविलेला नफा आणि संचिती यांना भांडवली नफा समजला जातो. म्हणजेच एक प्रकारे याला प्री अक्वायझेशन प्रॉफिट असं म्हटलं जाते. कारण सूत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीचे भाग ज्या तारखेला खरेदी करते, जसं या ठिकाणी 1 जुलै 2017ला खरेदी केले आहेत भाग, उदाहरण जे दिलेलं आहे या ठिकाणी 1 जुलै 2017ला जर शेअर खरेदी केले असतील तर 1 जुलै 2017 पर्यंत सहाय्यक कंपनीने कमवलेला नफा आणि संचिती यांना भांडवली नफा समजला जातो, प्री अक्वायझेशन प्रॉफिट. याला प्री अक्वायझेशन प्रॉफिट असेही म्हणतात किंवा कॅपिटल प्रॉफिट. भांडवली नफा म्हणजेच कॅपिटल प्रॉफिट किंवा त्यालाच प्री अक्वायझेशन प्रॉफिट म्हणजे भाग खरेदी करण्यापूर्वीचा नफा म्हणजेच भांडवली नफा किंवा कॅपिटल प्रॉफिट असं समजलं जाते. तर हा आपल्याला काढावा लागतो, कॅल्क्युलेट करावा लागतो. तर त्याचं फॉर्मॅट अशा पद्धतीचं आहे. कॅपिटल प्रॉफिट रिझर्व, सर्वप्रथम रिझर्व घ्यायचं आहे. कोणत्या कंपनीचं? फक्त सबसिडायरी कंपनीचं. सहाय्यक कंपनीचं रिझर्व घ्यायचं प्री अक्वायझेशन पिरियड मधलं सर्व हे जे, कारण हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिटच प्री अक्वायझेशन पिरियडशी संबंधित आहे, त्यालाच भांडवली नफा असं म्हटलं जाते. तर रिझर्व सबसिडायरी कंपनीचं सर्व पद सबसिडायरी कंपनीचीच घ्यायची आहेत. जे काही या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत ते सर्व पद जे आहेत ते सबसिडायरी कंपनीचेच आहेत. रिझर्व घ्यायचा आहे, त्यामध्ये प्रॉफिट प्लस करायचा आहे, तो सुद्धा सबसिडायरी कंपनीचा. काय काय प्लस करायचं आहे ते सर्व पद दिलेले आहेत. रिझर्वमध्ये प्रॉफिट प्लस करायचा आहे. त्यानंतर इन्क्रीज ऑर अंडर व्हॅल्यू हा शब्द असेल तर ते प्लस करायचं आहे. एखादी असेट्स असेल त्यामध्ये वाढ होत असेल किंवा अंडर व्हॅल्यू हा शब्द दिला असेल, असेट्स आर अंडर व्हॅल्यू किंवा स्टॉक्स आर अंडर व्हॅल्यू, स्टॉकच्या बाबतीत अंडर व्हॅल्यू हा शब्द दिलेला असतो. त्याचं मूल्यांकन कमी पैशाने जर करण्यात आलं असेल तर त्याला योग्य असं जी काही जेवढ्या कमी पैशानं, समजा 20,000 रुपयानं कमी त्याची व्हॅल्यू दाखवण्यात आली असेल तर 20,000 रुपये. तर अशा प्रकारे इन्क्रीज किंवा अंडर व्हॅल्यू, एखाद्या असेटमध्ये वाढ होत असेल किंवा ती अंडर व्हॅल्यूने दाखवण्यात आली असेल तर ती व्हॅल्यू या ठिकाणी प्लस करावी लागते. त्यानंतर अनरिलीज प्रॉफिट असेल प्री अक्वायझेशन पिरियडचा तर तो अनरिलीज नाही, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असेल तर अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट यामध्ये प्लस करायचा असतो. त्यानंतर प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट, एखाद्या असेटचं पुनर्मूल्यांकन केलं गेलं असेल आणि त्या पुनर्मूल्यांकनामध्ये जर नफा झाला असेल तर ती व्हॅल्यू सुद्धा प्लस करावी लागते. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ बोनस शेअर,
बोनस शेअरची जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यूसुद्धा या ठिकाणी प्लस करायची असते. त्यानंतर मायनस काय काय कोणकोणती पदं करायची आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेल तर मायनस करायचं आहे. अंडर रायटर्स कमिशन असेल तर मायनस करायचं आहे. डिव्हिडंड पेड असेल तर मायनस करायचं आहे. ओव्हर व्हॅल्यू ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स, एखाद्या असेटच्या व्हॅल्यूमध्ये जर काही डिक्रीज होत असेल, एखाद्या असेटची व्हॅल्यू कमी होत असेल तर ती व्हॅल्यू या ठिकाणी मायनस करायची आहे. तर अशा पद्धतीने हा जो फॉर्मॅट आहे कॅपिटल प्रॉफिट काढण्याचा किंवा प्री अक्वायझेशन पिरियडचा प्रॉफिट काढण्याचा हा फॉर्मॅट पार्ट करायचा आहे. हे सर्व पदं काय काय प्लस करायचे आहेत ते दिलेलं आहे आणि काय काय मायनस करायचं आहे त्यामध्ये दिलेलं आहे. सोप्या शब्दामध्ये कॅपिटल प्रॉफिट म्हणजे भाग खरेदी करण्यापूर्वीचा नफा. सूत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीचे जे भाग ज्या तारखेला खरेदी करते त्या तारखेपर्यंत सहाय्यक कंपनीने जो नफा कमवलेला असतो त्या नफ्यालाच भांडवली नफा असे म्हणतात. कॅपिटल प्रॉफिट हा डिवायडेड इन शेअर होल्डिंग रेशो, शेअर होल्डिंग रेशोमध्ये डिवाइड करायचा असतो. म्हणजेच होल्डिंग कंपनीला किती आहे आणि सबसिडायरी कंपनीला, म्हणजे जे मेजॉरिटी शेअर होल्डर्स आहेत आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत, कोणाला किती प्रॉफिट मिळाला, सूत्रधारी कंपनीला किती आणि सबसिडायरी कंपनीला किती प्रॉफिट मिळाला ते डिवाइड करायचं असते. कोणत्या रेशोमध्ये? शेअर होल्डिंग रेशोमध्ये. याला शेअर होल्डिंग रेशो जो पहिला जो रेशो आपण पाहिला शेअर होल्डिंग रेशो, त्या रेशोमध्ये हा प्रॉफिट डिवाइड करायचा असतो. त्यानंतर आगम नफा रिव्हेन्यू प्रॉफिट, यालाच पोस्ट अक्वायझेशन प्रॉफिट असं सुद्धा म्हणतात. तर सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे भाग ज्या तारखेला खरेदी केले आहेत त्या तारखेनंतर सहाय्यक कंपनीने कमावलेला नफा व संचितीला आगम नफा असं म्हटलं जाते. त्या तारखेनंतर, या ठिकाणी तारीख तुम्हाला उदाहरणामध्ये दिली होती 1 जुलै 2017. तर 1 जुलै 2017 नंतरचा जो प्रॉफिट आहे त्याला रिव्हेन्यू प्रॉफिट असे म्हणतात. 1 जुलै 2017 ते 31 मार्च 2018 म्हणजे वर्ष संपेपर्यंत, म्हणजे शेअर खरेदी केल्यानंतरचा जो कालावधी आहे पोस्ट अक्वायझेशन पिरियड. तर पोस्ट अक्वायझेशन पिरियडमध्ये जो नफा झाला त्यालाच रिव्हेन्यू प्रॉफिट असं म्हणतात. म्हणजे भाग खरेदी केल्यानंतरची जी तारीख आहे, भाग खरेदी केल्याच्या तारखेनंतर जो मिळालेला प्रॉफिट आहे त्यालाच रिव्हेन्यू प्रॉफिट असं म्हणतात. म्हणजेच 1 जुलै 2017 नंतर जो काही प्रॉफिट मिळेल त्या प्रॉफिटला रिव्हेन्यू प्रॉफिट असं म्हणतात. तर रिव्हेन्यू प्रॉफिट काढण्याचं सुद्धा फॉर्म्युला आहे किंवा फॉर्मॅट आहे. तर जनरल रिझर्व घ्यायचा आहे, पोस्ट अक्वायझेशन पिरियडशी रिलेटेड असेल तरच घ्यायचं आहे. त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्लस करायचं आहे. पोस्ट अक्वायझेशन, सर्व पदं पोस्ट अक्वायझेशन पिरियडशी संबंधित असतील. त्यामध्ये डिप्रिसिएशन ऑन डिप्रिसिएशन किंवा डिक्रीज व्हॅल्यू ऑफ असेट, डिप्रिसिएशन असेल किंवा असेटच्या व्हॅल्यूमध्ये काही घट होत असेल तर ते प्लस करायचं आहे. त्यानंतर डिप्रिसिएशन ऑन इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ असेट, डिप्रिसिएशन ऑन इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ असेट, एखाद्या असेटची व्हॅल्यू वाढत असेल आणि त्याच्यावरचा जो डिप्रिसिएशन असेल तो डिप्रिसिएशन यामधून मायनस करायचा आहे. त्यानंतर बोनस इश्यू, बोनस शेअर जर इश्यू केले असतील तर ती व्हॅल्यू मायनस करायची आहे. अशा प्रकारे रिव्हेन्यू प्रॉफिट काढायचा आहे आणि रिव्हेन्यू प्रॉफिट हा शेअर होल्डिंग रेशोमध्ये डिवाइड करायचा आहे. रिव्हेन्यू प्रॉफिट डिवायडेड इन शेअर होल्डिंग रेशो. फक्त लक्षात ठेवायचं आहे कॅपिटल प्रॉफिट आणि रिव्हेन्यू प्रॉफिट हे दोन प्रॉफिट लक्षात ठेवताना कॅपिटल प्रॉफिट म्हणजे भाग खरेदी करण्याच्या तारखेपर्यंत कमवलेला नफा सहाय्यक कंपनीने, आणि रिव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे भाग खरेदी केल्यानंतरच्या कालावधीमध्ये, तारखेनंतरच्या कालावधीमध्ये कमवलेला नफा म्हणजेच रिव्हेन्यू प्रॉफिट होय. हा शेअर होल्डिंग रेशोमध्ये, शेअर होल्डिंग रेशो अगोदरच तयार करावा लागतो, त्या रेशोमध्ये तो डिवाइड करायचा असतो. होल्डिंग कंपनीला किती मिळाला आणि सबसिडायरी कंपनीला किती मिळाला ते काढावं लागते. त्यानंतर पाचवं जे कॅल्क्युलेशन आहे ते करावं लागते आपल्याला, ते म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट किंवा मायनॉरिटी शेअर होल्डर्स इंटरेस्ट.
अल्पसंख्य भागधारकांचे हित. अल्पसंख्य भागधारकांचे हित म्हणजे जे उरलेले शेअर आहेत. एखाद्या कंपनीने, जसं बी कंपनीने ए कंपनीचे 6,000 शेअर खरेदी केले होते, उरले 4,000. ए कंपनीकडे उरले किती? 4,000. त्या 4,000 भाग धारण करणाऱ्यांना अल्पसंख्य भागधारक असे म्हणतात. त्यांचं हित कॅल्क्युलेट करावं लागते, त्यांचे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागते. सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीच्या अर्ध्यापेक्षा जास्त भागांची खरेदी केल्यास सहाय्यक कंपनीचे उर्वरित भागधारक हे मायनॉरिटी शेअर होल्डर्स ठरतात. त्यांच्या हिस्स्याचे कॅल्क्युलेशन पुढील प्रमाणे करावे. जे उदाहरण दिलं होतं की बी कंपनीने ए कंपनीचे 10,000 पैकी 6,000 भाग खरेदी केले, म्हणजेच ए कंपनीकडे 4,000 शेअर उरले. त्या उर्वरित भागधारकांना मायनॉरिटी शेअर होल्डर्स असे म्हणतात. त्यांचं जे इंटरेस्ट आहे ते कॅल्क्युलेट करावं लागते. तर ते कॅल्क्युलेट करण्याचं सुद्धा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी शेअर होल्डर्स. जे मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत त्यांनी धारण केलेल्या भागाची फेस व्हॅल्यू. जसं या ठिकाणी मायनॉरिटी उदाहरण जे दिलेलं आहे त्या ठिकाणी 4,000 शेअर्स उरलेले आहेत मायनॉरिटी शेअर होल्डरकडे. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? 40,000 आहे, 4 लाख आहे की किती आहे? त्याची फेस व्हॅल्यू सर्वप्रथम घ्यायची असते. त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं असते. काय काय ॲडिशन करायचं आहे? शेअर इन कॅपिटल प्रॉफिट ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर. मायनॉरिटी शेअर होल्डरचं कॅपिटल प्रॉफिटमध्ये किती हिस्सा आहे? 5,000 आहे, 10,000 आहे, किती आहे तो प्लस करायचा आहे. त्यानंतर शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर. मायनॉरिटी शेअर होल्डरचा रिव्हेन्यू प्रॉफिटमध्ये हिस्सा किती आहे? 5,000, 10,000, 20,000 जो काही असेल तो त्यामध्ये प्लस करायचा आहे. त्यानंतर शेअर इन बोनस इश्यू ऑर शेअर. बोनस शेअर जर इश्यू केले असतील तर ते त्या ठिकाणी प्लस करायचे आहे. त्यानंतर मायनस काय करायचं आहे? तर शेअर इन कॅपिटल लॉस. कॅपिटल लॉस होत असेल, भांडवली तोटा होत असेल तर तो मात्र कॅपिटल लॉस मायनस करायचा असतो. त्यानंतर कॉस्ट ऑफ कंट्रोल 6वा फॉर्मॅट आहे. कॉस्ट ऑफ कंट्रोल किंवा गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व्ह, त्यालाच म्हणतात नियंत्रणाचा परिव्यय किंवा ख्याती किंवा भांडवल संचिती. तर याचं सुद्धा कॅल्क्युलेशन करावं लागते. तर ते कॅल्क्युलेशन करण्याचा जो फॉर्मॅट आहे तो परचेस प्राईस. परचेस प्राईस म्हणजे खरेदी किंमत किंवा कॉस्ट प्राईस. खरेदी किंमत कसली? परचेस प्राईस ऑफ शेअर्स हेल्ड बाय होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीने जे शेअर्स खरेदी केले त्या खरेदी केलेल्या भागांची खरेदी किंमत परचेस प्राईस किंवा कॉस्ट प्राईस. ती सर्वप्रथम आपल्याला घ्यायची असते. ती कुठं दिलेली असते? प्रॉब्लेममध्येच दिलेली असते. लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीने जे खरेदी केलेले शेअर आहेत त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? खरेदी किंमत कितीही असू शकते, ती जास्तही असेल फेस व्हॅल्यूपेक्षा किंवा कमीही असेल, परंतु त्याची जी फेस व्हॅल्यू आहे ती किती आहे? ती फेस व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय होल्डिंग कंपनी मायनस करायचं आहे. त्यानंतर शेअर इन कॅपिटल प्रॉफिट ऑफ होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीचा कॅपिटल प्रॉफिटमध्ये हिस्सा किती आहे ते सुद्धा मायनस करायचं आहे. त्यानंतर आहे फेस व्हॅल्यू ऑफ डिबेंचर हेल्ड बाय होल्डिंग कंपनी. डिबेंचर जर होल्ड करत असेल, खरेदी करत असेल तर त्या डिबेंचरची फेस व्हॅल्यू सुद्धा मायनस करायची आहे. त्यानंतर शेअर इन बोनस ऑफ होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीचा हिस्सा कशामधला? बोनस शेअर मधला जो काही हिस्सा आहे तो सुद्धा मायनस करायचा आहे. त्यानंतर शेवटी दिलेला आहे शेअर इन डिव्हिडंड रिसिव्ड ऑफ होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीला जर लाभांश प्राप्त होत असेल आणि त्या लाभांशामधील होल्डिंग कंपनीचा जो काही हिस्सा असेल तो हिस्सा सुद्धा मायनस करायचा आहे. त्यानंतर प्लस काय काय करायचं आहे? प्लस करायचं आहे परचेस प्राइस ऑफ डिबेंचर्स हेल्ड बाय होल्डिंग कंपनी. परचेस प्राइस, डिबेंचर जर खरेदी केले असतील तर त्या डिबेंचरची परचेस प्राइस असेल तर ती प्लस करायची आहे. त्यानंतर शेअर इन कॅपिटल लॉस ऑफ होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीला जर कॅपिटल लॉस होत असेल
तर त्या कॅपिटल लॉस मधील त्या होल्डिंग कंपनीचा हिस्सा किती आहे तो हिस्सा मायनस करायचा असतो. तर अशा पद्धतीने जे कॅल्क्युलेशन येईल शेवटी त्यालाच कॅपिटल कॉस्ट किंवा गुडविल किंवा कॉस्ट ऑफ कंट्रोल असं म्हटलं जाईल. हे आन्सर जर प्लस मध्ये येत असेल तर त्याला गुडविल समजायचं, हे आन्सर जर मायनस मध्ये येत असेल तर त्याला कॅपिटल रिझर्व्ह असं समजायचं. आन्सर जर प्लस मध्ये येत असेल 5,000 10,000 20,000 असं येत असेल तर त्याला गुडविल समजायचं. -5,000 -10,000 -20,000 असं मायनस मध्ये जर आन्सर येत असेल तर त्याला समजायचं कॅपिटल रिझर्व्ह. त्यानंतर शेवटचं कॅल्क्युलेशन आहे, 7वं कॅल्क्युलेशन आपल्याला 7वा पॉईंट आहे तो म्हणजे अनरिलीज प्रॉफिट, अरोखीकृत नफा. अरोखीकृत नफा म्हणजे काय तर क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीकडून खरेदी केलेल्या सर्व वस्तू वर्ष अखेरपर्यंत विकल्या गेल्या नाहीत तर अशा अविक्रीत वस्तूंचा स्कंधात समावेश करण्यात येतो. स्कंधात समाविष्ट झालेल्या अविक्रीत वस्तूंवरील नफा म्हणजेच अरोखीकृत नफा होईल. अरोखीकृत नफा म्हणजे काय तर स्कंदामध्ये, स्कंद म्हणजे काय स्टॉक, स्टॉकमध्ये समाविष्ट झालेल्या अविक्रीत, अविक्रीत म्हणजे ज्यांची विक्री अजूनही झालेली नाही अशा अविक्रीत वस्तूंवरील नफा म्हणजेच अरोखीकृत नफा होय. तर हा कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा असतो तर हा 2 पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा असतो. प्रॉब्लेम मध्ये कशा प्रकारची माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावर त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असते. वस्तूंची विक्री ही विक्री मूल्यावर काही प्रतिशत नफा आकारून केली असल्यास when the goods are sold at some rate of profit on selling price, सेलिंग प्राइस वर त्याची जर विक्री केली असेल तर वस्तूची विक्री ही विक्री मूल्यावर जर केली असेल तर काय करायचं तर कशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. अनरिलीज प्रॉफिट इज इक्वल टू प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स इंटू रेट ऑफ प्रॉफिट अपॉन 100. अनरिलीज प्रॉफिट इज इक्वल टू प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स, प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स याची व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्येच दिलेली असते, रेट ऑफ प्रॉफिट प्रॉब्लेम मध्येच दिलेलं असते अपॉन 100. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला, दुसऱ्या पद्धतीची जर प्रॉब्लेम मध्ये माहिती दिलेली असेल वस्तूची विक्री ही परिव्यय मूल्यावर काही प्रतिशत नफा आकारून केली असल्यास when the goods are sold at some rate of profit on cost, या ठिकाणी ऑन कॉस्ट असं म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी परिव्यय मूल्य घेतलं आहे. पहिल्या याच्यामध्ये सेल विक्री मूल्य घेतलेलं आहे, या ठिकाणी कॉस्ट प्राइस घेतली आहे आणि त्या ठिकाणी सेल्स प्राइस. सेल असं म्हटलं असेल आणि कॉस्ट असं म्हटलं असेल. सेल म्हटलं असेल तर वरचा फॉर्म्युला आणि कॉस्ट म्हटलं असेल तर खालचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर यानुसार अनरिलीज प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला आहे अनरिलीज प्रॉफिट इज इक्वल टू प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स इंटू रेट ऑफ प्रॉफिट अपॉन 100 प्लस रेट ऑफ प्रॉफिट. प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स, अविक्रीत वस्तूंची किंमत, प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स अविक्रीत वस्तूंची किंमत इंटू रेट ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय 100 प्लस रेट ऑफ प्रॉफिट. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट ऑफ होल्डिंग कंपनी इन द शेअर ऑफ सबसिडायरी कंपनी. सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीच्या भागात केलेली गुंतवणूक आणि सहाय्यक कंपनीचे भागभांडवल एकत्रित ताळेबंद तयार करताना दाखवण्यात येत नाही. सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीच्या भागात म्हणजे शेअर मध्ये केलेली गुंतवणूक ही एकत्रित ताळेबंदात दाखवली जात नाही आणि सहाय्यक कंपनीचे जे काही भागभांडवल असतील शेअर कॅपिटल ऑफ सबसिडायरी कंपनी हे एकत्रित ताळेबंद तयार करताना दाखवण्यात येत नाही. तर एवढे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर
महत्त्वाचं जे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असते ते म्हणजे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग अँड इट्स सबसिडायरी कंपनी. होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनीची जी काही कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आहे, एकत्रित ताळेबंद, दोन्ही कंपन्यांचा एकत्रित ताळेबंद तयार करावा लागतो. तर हा फॉर्मॅट आहे. या ठिकाणी शेअर कॅपिटल फक्त होल्डिंग कंपनीचंच घ्यायचं आहे, सबसिडायरी कंपनीचं घ्यायचं नाही. या ठिकाणी ॲथोराइज कॅपिटल किती आहे, इश्यू कॅपिटल किती आहे, आणि पेडअप कॅपिटल किती आहे, इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर्स ते या ठिकाणी दाखवायचं आहे. त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे, या ठिकाणी घेतलेलं नाही आहे. त्यानंतर दुसरा हेड घ्यायचा आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये जनरल रिझर्व्ह हा सुद्धा होल्डिंग कंपनीचं घ्यायचा आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होल्डिंग कंपनीचं घ्यायचं आहे. त्यामध्ये रिव्हेन्यू प्रॉफिट ऑफ होल्डिंग कंपनी, होल्डिंग कंपनीचा रिव्हेन्यू प्रॉफिटमधील जो काही हिस्सा आहे तो प्लस करायचा आहे. त्यानंतर अनरिलीज प्रॉफिट मायनस करायचा आहे आणि डिव्हिडंड रिसिव्ड होल्डिंग कंपनीचंच मायनस करायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट घ्यायचा आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय ते इम्पॉर्टन्स पॉईंटमध्ये दिलेलंच आहे. रिव्हेन्यू रिझर्व आणि कॅपिटल रिझर्व, रिव्हेन्यू रिझर्व आणि कॅपिटल रिझर्व. त्यानंतर सेक्युअर्ड लोन, सुरक्षित कर्जामध्ये डिबेंचर्स, होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी दोन्ही कंपन्यांचं घ्यायचं आहे. आणि फेस व्हॅल्यू ऑफ होल्डिंग कंपनी, फेस व्हॅल्यू ऑफ डिबेंचर हेल्ड बाय होल्डिंग कंपनी ते मायनस करायचं आहे फेस व्हॅल्यू असेल तर. त्यानंतर बँक लोन होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी दोन्ही कंपन्यांचं घ्यायचं आहे, होल्डिंग कंपनीचं आणि सबसिडायरी कंपनीचं. त्यानंतर अनसेक्युअर्ड लोन बँक ओव्हरड्राफ्ट होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी. त्यानंतर करंट लॅबिलिटीज आहे, क्रेडिटर्स दोन्ही कंपन्यांचं घ्यायचं आहे, होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनीचं. आणि त्यामधून इंटर कंपनी ओविंग किंवा इंटर कंपनी डेब्ट नावाचं पद दिलं असेल तर ते मात्र मायनस करायचं आहे. त्यानंतर बिल्स पेबल होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी दोन्ही कंपन्यांचं घ्यायचं आहे आणि त्यामधून इंटर कंपनी ओविंग किंवा इंटर कंपनी डेब्ट्स असं जर दिलं असेल तर ते पद मायनस करायचं आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दोन्ही कंपन्यांचं घ्यायचं आहे, होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी. त्यानंतर कंटिंजंट लॅबिलिटीमध्ये बिल्स डिस्काउंटेड याची व्हॅल्यू मात्र शो करायची आहे, कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायची नाही आहे. त्यानंतर असेट साईडला फिक्स असेट घ्यायचं आहे, गुडविल दोन्ही कंपन्यांचं, होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी. त्यामध्ये कॅपिटल रिझर्व अशा प्रकारची ॲडजस्टमेंट असेल तर ती मायनस करायची आहे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग दोन्ही कंपन्यांचं घ्यायचं आहे, होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी. प्लांट अँड मशिनरी होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी. अदर फिक्स असेट होल्डिंग कंपनी, सबसिडायरी कंपनी. सन्ड्री असेट्स सुद्धा दोन्ही कंपन्यांची बेरीज करायची आहे. फर्निचर अँड फिक्स्चर सुद्धा होल्डिंग आणि सबसिडायरी कंपनी. या ठिकाणी अप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ असेट असं दिलं असेल किंवा अंडर व्हॅल्युएशन असं शब्द दिला असेल ॲडजस्टमेंटमध्ये तर तो प्लस करायचा आहे, डिप्रिसिएशन मायनस करायचा आहे, किंवा रिटर्न ऑफ, रिटर्न डाऊन किंवा ओव्हर व्हॅल्युएशन हा शब्द असेल तर ते पद मायनस करायचं आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट घ्यायचं आहे, फक्त सबसिडायरी कंपनीचं घ्यायचं आहे, होल्डिंग कंपनीचं घ्यायचं नाही आहे. होल्डिंग कंपनीची अदर इन्व्हेस्टमेंट असेल तर ती फक्त घ्यायची आहे. त्यानंतर करंट असेट्स, लोन्स अँड ॲडव्हान्सेस